प्रतिवर्षीप्रमाणे हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगलीतील राजवाडा चौकात शिवोत्सव साजरा करण्यात येतो। यंदाच्या वर्षाचा शिवोत्सव प्रारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ, नगरसेविका ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे, हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते तानाजीराव शिंदे, शिवकवच मंडळाचे अध्यक्ष प्रकाश निकम, रासव संघाचे माजी कार्यवाह बाळासाहेब मोहिते व प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, बिपिन कदम, प्रसाद रिसवडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून श्रीफळ वाढून करण्यात आले। राजवाडा चौकात भव्य तुळजाभवानीच्या मंदिराच्या कमानीची प्रतिकृती उभा करण्यात आलेली असून संपूर्ण चौक भगव्या पताका, भगवे ध्वज लाइटिंग करून सजवण्यात आलाय। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून शिवभक्तांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडलाय। हलगीच्या व तुतारीच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शिवोत्सव समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार व उपाध्यक्ष पैलवान प्रदीप निकम यांनी केले व आभार दिग्विजय शिंदे यांनी मानलेत। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, श्रीपाद होमकर, गजानन माने, रवींद्र वादवणे, शुभम देसाई, भूषण गुरव, हरपीत सिंग गौड, विनायक ठोंबरे, करण पवार, अवधूत जाधव, गजानन मोरे, सुमित शिंगे, आकाश काळेल, आनंद चिकोड, शिवाजी पाटील, ओंकार शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते।